वर्धा जिले के आरवी में जिला परिषद प्राथमिक स्कूल के प्रस्तावित विलय का स्थानीय अभिभावकों ने कड़ा विरोध किया है। आदर्श एकता सामाजिक संगठन के नेतृत्व में अभिभावकों ने राज्य के शिक्षा मंत्री दादाजी भुसे के नाम तहसीलदार के माध्यम से ज्ञापन सौंपते हुए मांग की है कि प्राथमिक विद्यालय को उसकी मूल इमारत में पहले की तरह ही संचालित रखा जाए। अभिभावकों का कहना है कि छोटे बच्चों को माध्यमिक और उच्च माध्यमिक छात्रों के साथ पढ़ाना उनकी सुरक्षा, मानसिक विकास और पढ़ाई पर प्रतिकूल असर डाल सकता है। साथ ही नई विद्यालय इमारत में सुविधाओं की कमी और छोटे बच्चों के अनुकूल माहौल न होने की भी चिंता जताई गई। संगठन ने चेतावनी दी है कि यदि सरकार ने विलय का फैसला वापस नहीं लिया तो लोकतांत्रिक तरीके से आंदोलन किया जाएगा। हिंगनघाट से संवाददाता सलीम शेख की रिपोर्ट, नागपुर समय के लिए। आज जिल्हा परिषद उच्च माध्यमिकमध्ये जे प्राथमिक शाळा आहे त्यांचा विलीनीकरणाचा निर्णय घेतला होता, पण या निर्णयाच्या विरोधामध्ये जे पाल्य आहे ते विरोधात आहे। कारण की तिचं जे वातावरण आहे आणि तिथे जे स्वच्छता आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह आहे। त्याच्यामुळे जे काही पाल्य आली, आज आपण तहसीलदाराच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री साहेब तसेच शिक्षक अधिकारी वर्धा यांना आपण आज या निवेदनाच्या माध्यमातून आपल्याला पूर्ववत जी शाळा आहे, जी प्राथमिक शाळा जी पूर्ववत करण्यात यावी यासाठी आपण आज तहसीलदारामार्फत निवेदन सादर केलेले आहे। आदर्श समाज संघटनेमार्फत निवेदन सादर केलेले आहे। जर भविष्यामध्ये जर त्या मुलांवर जर विपरीत जर परिणाम पडत असेल तर याचा प्रश्न कोण सॉल्व करेल, याचे जिम्मेदार कोण आहे, त्यासाठी आम्हाला जी शाळा आहे ती पूर्ववत करण्यात यावी। अन्यथा आदर्श एकता समाज संघटनेतर्फे पाल्यातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। आता इच्छाच नाही, आवाज पूर्ण बसून गेला म्हणून त्या कारणाच्या म्हणत आहे की आम्हाला ती शाळा पाहिजे नाही, कारण का तिची सुविधाच चांगली नाही आहे। पूर्ण गंदगिरी आहे तिथं, मागून पांत खंडर आहे। जर साप वगैरे काही निघाले, काही जर ते लेकराला जर काही झालं त्याची जिम्मेदार कोण राहील? म्हणून आम्ही त्यासाठी म्हणत आहे की आम्हाला ती शाळा पाहिजे नाही। आमची जी जुनी होती तेच हां, ते पूर्व शाळा तेच पाहिजे। पूर्वीची शाळा हवी आहे आम्हाला, तेच पाहिजे। आम्हाला ते एकच शाळा हवी आहे जुनीवाली, आम्हाला नवीन नको हवी आहे। ती शाळा काही बरोबर आहे ना, आणखी जुनीच शाळा बरी होती ना। तिथं संडासची सुविधा आहे ना, बाथरूमची सुविधा आहे, तिचे दरवाजे नाही आहे बरोबर, हायच काही तिथं बरोबर काहीच नाही आहे ना, साफसफाई बी आहे तिथे। मग हायच माहीत नव्हतं का सामोर शाळेची आतमधून बरोबर नव्हती म्हणून आम्हाला माहीत नव्हतं। आम्ही त्याकरता होकार दिला होता, पण आता आम्ही जर आतमध्ये गेल्यावर आम्हाला तसं दृश्य